नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे. मागचा जो छत्रपती शिवाजी महाराज जयंतीचा जो व्हिडिओ होता आणि तो इंडियामध्ये सेलिब्रेशन नव्हतं, साता समुद्रापलीकडे जपानमध्ये सेलिब्रेशन करून सुद्धा मला वाटते ऑलमोस्ट त्याला 500 व्ह्यूज गेले. सो खरंच तुमचे सगळ्यांचे मनापासून धन्यवाद. बट एका गोष्टीची खंत वाटली, ते म्हणजे की 500 व्ह्यूजमध्ये फक्त कमेंट्स आहे 10, म्हणजे 10% लोकांना सुद्धा या व्हिडिओवरती कमेंट करावंसं वाटलं नाही. हे खरंच मला वाटतंय दुर्दैव आहे. आजकाल नक्की काय चाललंय काय कळत नाही. फालतू फालतू कंटेंट असतात, त्याला लाखो व्ह्यूज असतात, हजारो कमेंट्स असतात. बट जे चांगले चांगले कंटेंट्स आहेत, माझ्या व्हिडिओला ठीक आहे मी समजू शकतो, बट छत्रपती शिवाजी महाराजांच्या व्हिडिओला तुम्हाला साधी एक कमेंट करावीशी वाटली नाही, हे थोडंसं मला बघून खरं तर वाईट वाटलं. पण ठीक आहे, या गोष्टी आता बोलून काय उपयोग नाहीये. ज्या गोष्टी व्हायच्या होत्या त्या गोष्टी झालेल्या आहेत. तुमच्यापैकी बऱ्याच जणांना वाटत असेल की मस्तपैकी जपानला जाऊ, लॅविश लाईफ जगू, छानपैकी पैसे कमवू आणि परत भारतात येऊ. तर हे एवढं खरंच सोपं आहे का? आणि खरंच तुम्ही जपानमध्ये लॅविश लाईफ जगू शकता का? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मिळणार आहेत. त्यामुळे आजचा व्हिडिओ स्किप करू नका, कारण तुम्ही स्किप केला तर तुम्हाला एकतर काही कळणार नाही आणि 1-2 पॉईंट तुमचे मिस झाले तर तुम्हाला मी काय म्हणायचं आहे किंवा नक्की त्या व्हिडिओ करण्यामागचा उद्देश काय आहे हा तुम्हाला कळणार नाही. सो व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा. सगळ्यात पहिला पॉईंट आहे जॅपनीज लँग्वेज ॲबिलिटी. जर तुम्ही जपानमध्ये आला आहात आणि तुम्हाला जॅपनीज लँग्वेज येत नाही तर तुम्ही अगदी लहान बाळासारखे असता. तुम्हाला प्रत्येक गोष्टीसाठी दुसऱ्याची मदत घ्यावी लागते. जर तुम्हाला N4 एंट्री येत असेल तर खरंच खूप चांगली गोष्ट आहे. बट आजकाल ज्या जॅपनीज कंपन्या आहेत त्या A2 अबाव कॅन्डिडेट्स प्रिफर करत आहेत. सो जॅपनीज लँग्वेज जर तुम्ही इंडियामधून शिकून आलात तर तुम्हाला नक्कीच इथं याचा उपयोग होतो. त्याचबरोबर जर तुम्ही जपानमध्ये आलात तर तुम्हाला दुसऱ्यांची मदत घ्यावी लागते, कारण स्टार्टिंगला तुम्हाला काही गोष्टी माहीत नसतात, जसं की जेवणाबद्दलच्या गोष्टी असतील, त्याचबरोबर कधी कुठं ॲड्रेस चुकला तर त्या गोष्टी असतील. या बेसिक गोष्टी आहेत. त्यामुळे जर तुम्हाला दुसऱ्यांशी बोलायला आवडत नसेल किंवा त्यांची मदत घ्यायला थोडंसं ऑड वाटत असेल तर या गोष्टी तुम्हाला जपानमध्ये आला तर तुम्हाला या बाजूला ठेवाव्या लागतील, कारण सुरुवातीला बेसिक गोष्टीमध्ये तुमची हसल असते. त्यामुळे तुम्हाला सगळ्यांची मदत ही घ्यावीच लागते. त्यानंतर दुसरा महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे फूड. जर तुम्ही व्हेजिटेरियन असाल तर जपानमध्ये सर्व्हाइव्ह करणं खरंच खूप अवघड आहे. तुम्हाला बेसिक गोष्ट सांगतो, जपानमध्ये मॅकडॉनल्ड्समध्ये सुद्धा तुम्हाला कोणताही व्हेजिटेरियन मेनू मिळणार नाही आहे. त्याचबरोबर फ्रेंच फ्राईज सुद्धा ॲनिमल ऑइल किंवा मिक्स्ड ऑइलमध्ये कुक केले जातात. सो व्हेजिटेरियन ऑप्शन खूपच कमी आहेत. आणि जर तुम्ही असा विचार करत असाल की आमच्यासाठी इंडियन रेस्टॉरंट आहेत सो आम्ही तिथं जाऊन छानपैकी खाऊ, तर हा सगळ्यात मोठा गोड गैरसमज आहे. कारण इथं असणारे जे इंडियन रेस्टॉरंट आहेत ते मूळचे इंडियन रेस्टॉरंट नसून नेपाळी लोक चालवत असलेले त्यांनी इंडियन रेस्टॉरंट म्हणून नाव दिलेलं आहे. त्यामुळं ज्या टेस्टचा तुम्ही विचार करत आहात तशा प्रकारची टेस्ट तुम्हाला एकतर मिळणार नाही आणि दररोज बाहेर खाणं एकतर तुम्हाला परवडणार नाही ॲज अ इकॉनॉमिक वाईज सुद्धा आणि हेल्थ वाईज सुद्धा. सकाळी लवकर उठून दिवसभर जॉब करून मस्तपैकी पुन्हा जॉबमधून आल्यानंतर स्वयंपाक करणं हे दिसायला जेवढं सोपं दिसतं तेवढंच खरंच अवघड असतं. बऱ्याच वेळा तुम्हाला असं वाटतं की कंटाळा आलाय, काहीच ऑप्शन नसतो, पण त्याच्यावर तुम्हाला कधी स्वयंपाक करायला लागतो. किंवा मग जर तुम्हाला स्वयंपाक येत नसेल तर अगेन तुम्हाला फक्त ब्रेडवरती किंवा फ्रोझन आयटमवरती डिपेंड राहावं लागेल. माझ्या ओळखीमध्ये 1-2 जण आहेत जे फक्त फूडच्या प्रॉब्लेममुळं किंवा त्यांना त्या इथं गोष्टी जमल्या नाहीत म्हणून ते जपान सोडून परत भारतामध्ये गेले आहेत. आपण फूडचं बोलतोच आहोत तर अजून एक महत्त्वाचा पॉईंट आहे तो म्हणजे घरातली कामं. कारण जपानमध्ये तुम्हाला कोणीही सर्वंट किंवा कामवाल्या बायका मिळत नाहीत. सो तुम्हाला कपडे धुण्यापासून, भांडी घासण्यापासून ते स्वयंपाक करेपर्यंत सगळ्या गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत. एकतर या सगळ्या गोष्टी तुम्ही जपानमध्ये यायच्या आधी शिका किंवा जसं मी जपानमध्ये आल्यानंतर सगळ्या बऱ्याच गोष्टी शिकलो तसं तुम्ही जपानमध्ये गोष्टी शिकू शकता. नंतर 4th पॉईंट आहे जॉब अपॉर्च्युनिटी. आजकाल जॅपनीज लँग्वेजमध्ये सुद्धा बरीच कॉम्पिटिशन वाढली आहे. म्हणजे पूर्वी N4 एंट्रीवरती
ऑलमोस्ट सगळ्यांना इथं जॉब मिळायचा. बट आजकाल जॅपनीज कंपन्यांनी सुद्धा N2 अभाव कॅन्डिडेट्सच फक्त प्रिफर करतायत. सो त्यामुळं जर तुमच्याकडं N2 किंवा N1 असेल तर तुम्हाला इथं बऱ्याच लवकर संधी तुम्हाला मिळू शकतात. आणि जर तुम्ही असा विचार करत असाल की इंग्लिश बेस्ड जॉब्स आम्हाला इझिली मिळू शकतात, तर जपानमध्ये असे फक्त प्युअर इंग्लिश बेस्ड जॉब्स खूप कमी आहेत. आणि आजकाल इंग्लिश बेस्ड जॉब्समध्ये सुद्धा बेसिक N4 N5 लेवलचं जॅपनीज तुम्हाला रिक्वायर्ड आहे. त्यानंतर पुढचा पॉईंट आहे परमनंट रेसिडेन्सी. जपानमध्ये परमनंट रेसिडेन्सी हा प्रकार खूप कॉम्प्लिकेटेड आहे. जर तुम्हाला जपानमध्ये परमनंट रेसिडेन्सीसाठी तुम्हाला ट्राय करायचा असेल, ज्याला आपण PR म्हणतो, आणि जर तुम्ही जपानमध्ये एका नॉर्मल कंपनीमध्ये जर काम करत असाल तर तुम्हाला 10 वर्षापेक्षा जास्त जर एक्सपिरियन्स असेल तरच तुम्ही इथं अप्लाय करू शकता. अगेन PR सिस्टीममध्ये त्यांची एक पॉईंट सिस्टीम आहे, त्याच्यामध्ये जर तुमची जॅपनीज लँग्वेज असेल तरी सुद्धा तुम्हाला एक वेगळे एक्स्ट्रा पॉईंट्स मिळतात. सो असे सगळे पॉईंट्स सगळे कव्हर करून मग तुमचा तो स्कोर झाला की मग तुम्हाला PR अप्लाय करायला लागतं. सो अगेन जेव्हा तुम्ही जपानचा विचार करताय तेव्हा तुम्ही जर लॉंग टाईम विचार करत असाल, थोडंसं डीपमध्ये मी जातोय आत्ता, की एक 4-5 वर्षासाठी म्हणा, तर त्या गोष्टी पण तुम्ही कन्सिडर करा की बाकीच्या देशामध्ये जर गेलात तर तुम्हाला PR किती वर्षामध्ये मिळतोय आणि जपानमध्ये PR किती वर्ष मिळतोय. कारण तुम्ही जर 4-5 वर्ष जॉब करून सुद्धा तर तुमचं फ्युचर एवढं सिक्युअर होत नसेल तर अगेन या गोष्टीसुद्धा मला वाटते विचार करण्यासाठी. आणि ॲक्च्युली हे व्हिसाच्या टाईपवर सुद्धा डिपेंड करतं. आणि जपानमध्ये सुद्धा व्हिसाचे बरेच टाईप्स आहेत आणि त्याच्यासुद्धा वेगवेगळ्या गोष्टी आहेत. जर तुम्हाला व्हिसा टाईप्सवरती व्हिडिओ पाहिजे असेल डिटेलमध्ये तर मला व्हिसा म्हणून कमेंट करा, नक्कीच मी तो व्हिडिओसुद्धा तुमच्यासाठी डिटेल व्हिडिओ घेऊन येईन. एवढं सगळं तुम्हाला करायचं नाही आहे आणि तुम्हाला लवकर PR पाहिजे तर एक सोपा ऑप्शन आहे, जे म्हणजे की तुम्ही जॅपनीज मुलीशी इथं लग्न करू शकता आणि तुम्ही जॅपनीज रेसिडेन्सी मिळवू शकता. बट अगेन ती खूप एक दुर्मिळ गोष्ट आहे आणि मला वाटते की खूप अवघड गोष्ट आहे. बरं, आता राहायचं तर झालं, बट राहण्याचं काय? सो आपला पुढचा पॉईंट आहे तो म्हणजे की एक्सपेन्सिव्ह हाऊसिंग. जपानमध्ये मोस्टली तुम्ही शिकायला किंवा जॉब करायला एकतर तुम्ही टोकियो किंवा ओसाकामध्ये येता आणि टोकियो आणि ओसाकामधले जे हाऊसिंगचे जे रेट्स आहेत ते खूपच महाग आहेत. जर तुम्ही एक 1K रूम जर तुम्ही टोकियोमध्ये बघत असाल तर ऑलमोस्ट तुम्हाला 70,000 ते 80,000 खर्च येतो. हे मी सगळं तुम्हाला प्रायव्हेट अपार्टमेंटच्या सगळ्या गोष्टी सांगतोय. आणि जर तुम्ही एक फॅमिलीसाठी 2 रूम किंवा 3 रूमचं बघत असाल तर 1,30,000 किंवा 1,40,000 येन हा फक्त तुमचा हाऊसिंगचा रेंट येतो. त्याचबरोबर जर तुम्ही प्रायव्हेट अपार्टमेंटमध्ये घर घ्यायचं म्हटलं तर स्टार्टिंगला तुम्हाला बरेच पैसे द्यावे लागतात, ज्याच्यामध्ये डिपॉझिट असेल, की मनी असेल आणि त्याचा जो साधारण खर्च आहे तो तुमचा 2 लाख ते 2,50,000 येन हा नॉर्मल ठिकाणी जातो. आणि जर हेच तुम्ही टोकियो किंवा ओसाकामध्ये वेल मेंटेन एरियामध्ये जर तुम्ही राहायला गेला तर त्याचा खर्च साधारण 3 ते 3.5 लाख येनपर्यंत सुद्धा जातो. आणि हा जो खर्च आहे ह्याच्यामध्ये तुम्हाला 1 रुपया सुद्धा परत मिळत नाही. त्यामुळं मी म्हणेन की हाऊसिंग एक्सपिरियन्स हा भारतामधला जपानपेक्षा खूप भारीतला आहे. कारण आपल्याला पाहिजे तेव्हा आपण इझिली घर बदलू शकतो इंडियामध्ये, पण जपानमध्ये तुम्ही तसं इझिली घर बदलू शकत नाही. कारण इथे एकतर घर बदलण्यासाठी जसं मी सांगितलं की हे सगळे पैसे तुम्हाला द्यावे लागतात आणि ह्या सगळे पैसे तुम्हाला दरवेळी देणं हे इकॉनॉमिक वाईज थोडंसं अवघड आहे. त्यामुळं जपानमध्ये घर बघताना बराच विचार करून एकदाच चांगलं घर घ्या, जेणेकरून तुम्हाला या गोष्टींना फेस करायला लागू नये. त्यानंतर पुढचा पॉईंट आहे तो म्हणजे कन्व्हिनियन्स. आणि कन्व्हिनियन्स म्हटलं की सगळ्यात पहिल्यांदा डोक्यात विचार येतो तो म्हणजे गाडी. पण जपानमध्ये ड्रायव्हिंग लायसन्स मिळवणं ही खूप अवघड गोष्ट आहे. त्यासाठी तुम्हाला तुमचा इंडियन लायसन्स जो आहे तो तुम्हाला ट्रान्सलेट करावा लागतो आणि मग तुम्हाला प्रॅक्टिकल टेस्ट द्यावी लागते. बट प्रॅक्टिकल टेस्ट ही एवढी अवघड असते त्यामुळं फॉरेनर्स तर सोडाच, बट जॅपनीज लोकंसुद्धा पहिल्या अटेम्प्टमध्ये ती टेस्ट पास होत नाहीत. जेवढं मी आत्तापर्यंत बऱ्याच फॉरेनर्सशी बोललेलो आहोत, मी सुद्धा स्वतः तो एक्सपिरियन्स घेतलेला आहे. सो कमीत कमी 4 ते 5 ट्राय तुम्हाला लागतात. कारण ह्यांच्यामध्ये एकदम एवढ्या बेसिक गोष्टी असतात, जसं की गाडी चालवायच्या आधी तुम्हाला गाडीच्या मागं जाऊन खाली वाकून बघायला लागतं की तुझ्या खाली कोणी प्राणी झोपला आहे का नाही. हे पण जर तुम्ही बघितलं नाही तर सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी ते फेल करतात. सो अशा बारक्या गोष्टी आपल्याला इथं माहीत नसतात आणि त्यामुळे तुम्हाला अगेन वेगवेगळे अटेम्प्ट द्यावे लागतात. आणि जर तुम्ही फुल टाईम जॉब करत असाल तर एकतर तुम्हाला
पेड लीव घ्यायला लागते आणि मग तुम्हाला ही प्रॅक्टिकल एक्झाम द्यावी लागते. आणि टोकियो, ओसाका या ठिकाणी तुम्हाला एक महिना अपॉइंटमेंट मिळत नाही, कारण एकतर गर्दी खूप असते. ड्रायव्हिंग लायसन्सवरती तुम्हाला जर वेगळा व्हिडिओ पाहिजे असेल तर नक्की मला कमेंट करून सांगा. पण महत्त्वाचा मुद्दा हा आहे की टोकियो किंवा ओसाकासारख्या शहरामध्ये ट्रेनची फ्रिक्वेन्सी किंवा ट्रेनच्या सोयीसुविधा एवढ्या छान आहेत आणि एवढी सगळी हासल करून टोकियो किंवा ओसाकासारख्या शहरामध्ये गाडी बाळगणं हे खरंच वर्थ आहे का? जर तुम्ही कार वापरली नाही आणि तुम्हाला तुमच्या गॅरेजमध्ये किंवा तुमच्या घरामध्ये नुसती जर गाडी ठेवायची असेल तर तुम्हाला मंथली जो खर्च येतो तो साधारण 2 ते 2.5 लाख खर्च येतो. ह्याच्यामुळे तुमचा टॅक्स आहेत, बाकी बऱ्याच अमाऊंट्स आहेत. तुमचे मित्र किंवा रिलेटिव्ह असतील की ज्यांच्याकडे ऑडी, मर्सिडीज, जपानमध्ये गाड्या असतील, बट ते खरंच वर्थ आहे का? हा सुद्धा मला वाटते प्रत्येकाने विचार करायला पाहिजे. तुम्हाला माझंच एक्झाम्पल मी सांगतो. जेव्हा मी नागोला होतो तेव्हा माझ्याकडे गाडी होती, तेव्हा माझ्याकडे वापर पण छान व्हायचा माझा. बट टोकियोमध्ये आल्यानंतर माझा वापर ऑलमोस्ट कमी झाला. त्यामुळं म्हटलं उगीच गाडी ठेवून आणि उगीच पैसे वेस्ट करून काहीच उपयोग नाही आहे. सो मी माझी गाडी जी होती ती मी विकून टाकली. त्यानंतरचा पुढचा पॉईंट आहे आणि तो अतिशय महत्त्वाचा पॉईंट आहे, तो म्हणजे की सॅलरी. आजकाल बऱ्याच जण बघतोय मी, जे खास करून IT कंपनीजमध्ये आहेत, की एका 2,30,000 येन, 2,20,000 येनवरती ते टोकियोमध्ये जॉब करत आहेत. सो जेव्हा तुम्ही जपानला येताय तेव्हा तुमची सॅलरी किती आहे आणि ती सॅलरी खरंच वर्थ आहे का, या गोष्टी तुम्ही चेक करून या. कारण 2 लाख किंवा 2,10,000 येनमध्ये जर तुम्ही टोकियोमध्ये मेन सिटीमध्ये राहत असाल तर तुम्ही जास्त काही सेव्हिंग करू शकणार नाही. तुमचे जर काही आणि प्रश्न असतील तर तुम्ही मला विचारा, जेणेकरून मला सुद्धा या गोष्टी कळतील आणि त्या रिलेटेड मी सुद्धा व्हिडिओ बनवेन. सो इन नेक्स्ट व्हिडिओ सुद्धा आपल्या अशा प्रकारचे येणार आहेत की जपानमध्ये यायचं असेल म्हणजे जॅपनीज लँग्वेज स्कूलची किती फी असते, तिथं कोणते कोणते स्ट्रगल्स असतात, या सगळ्या गोष्टी मी येणाऱ्या व्हिडिओजमध्ये कव्हर करणार आहे. सो तुम्ही जर चॅनल अजून सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या व्हिडिओचे सगळे नोटिफिकेशन्स मिळतील. त्यानंतरचा पुढचा सगळ्यांचा आवडता पॉईंट आहे, तो म्हणजे वर्क लाईफ बॅलन्स. जर तुम्ही जॅपनीज ट्रॅडिशनल कंपनीमध्ये काम करत असाल तर तुम्हाला हा वर्क लाईफ बॅलन्सचा प्रॉब्लेम येऊ शकतो. कारण जॅपनीज ट्रॅडिशनल कंपन्यांमध्ये ओव्हरटाईम हे कल्चर आहे. त्याचबरोबर जपानमध्ये इथं कारोशी कल्चर आहे, ज्याचा इंग्लिशमध्ये अर्थ होतो डेथ फ्रॉम ओव्हरवर्क. ह्याच्यावरूनच तुम्हाला अंदाज आला असेल. आणि जॅपनीज ट्रॅडिशनल कंपनीमध्ये होतं काय की जॅपनीज एम्प्लॉईज तर त्यांना तर काम खूप आवडत असतं आणि ती कामं करतात. त्यामुळं ऑब्व्हियसली जॅपनीजचे तुमचे जे टीम लिडर असतील किंवा तुमच्या वरची लोक आहेत ती तुमच्याकडनं सुद्धा तीच अपेक्षा करतात की तुम्ही सुद्धा त्याच पद्धतीनं ओव्हरटाईम करायला पाहिजे, त्याच पद्धतीनं तुम्ही लवकर कंपनीत यायला पाहिजे. पण माझी मागच्या वेळची कंपनी जी होती ती 8:30ला होती. त्या 8ला येऊन मॅनेजर लोक, मी सांगतोय मी एम्प्लॉई बनत नाही आहे, कंपन्यांचे टॉयलेट वगैरे या सगळ्या गोष्टी क्लीन करत होते. सो ऑब्व्हियसली जर ते क्लीन करत असतील तर त्यांचे असं म्हणणं असतं की तुम्ही सुद्धा यायला पाहिजे, तुम्ही सुद्धा या गोष्टी करायला पाहिजे. असं आम्ही एक दिवशी कंपन्यांची जुन्या गोष्टी बोलत होतो तेव्हा मला एका एम्प्लॉईनं सांगितलं की जेव्हा एकदम स्टार्टिंगला, मला वाटते 10-15 वर्षापूर्वीची गोष्ट असेल ही, की स्टार्टिंगला जेव्हा न्यू एम्प्लॉईज यायचे ते फ्रेशर्सकडनं ही सगळे कपडे वगैरे धुवायची, कपडे धुणं, त्याला इस्त्री करणं, ही सगळी कामं सुद्धा हे फ्रेशर्सकडनं करून घ्यायचे. आणि माझ्या ओळखीचे 1-2 जण आहेत की ज्यांना वर्क लाईफ बॅलन्स सूट नाही झाला, म्हणून त्यांनी जपान सोडून ते पुन्हा भारतामध्ये परत गेले आहे. त्याच इव्हेंटमध्ये जेव्हा मी फॉलोअर्सना भेटतो तेव्हा विचारत असतो की जपानमध्ये तुमचा वर्क लाईफ बॅलन्स होतो का, तेव्हा बऱ्याच जणांचं उत्तर असतं की नाही, जपानमध्ये म्हणावा तेवढा वर्क लाईफ बॅलन्स होत नाही. सो अगेन हे पर्सन टू पर्सन डिपेंड राहील, तुम्ही किती फ्लेक्सिबल आहात, तुम्ही कशा पद्धतीनं इथं गोष्टी करताय, या बऱ्याच गोष्टींवरती डिपेंड राहतं. त्यानंतर पुढचा पॉईंट आहे सोशल आयसोलेशन. आणि हा पॉईंट आपल्या भारतीयांसाठी खूप मॅटर करतो, कारण लहानपणापासून आपण सोशल वातावरणामध्ये, म्हणजे आपल्याकडे एक तर फेस्टिवल असतात, मित्र असतात, बर्थडे पार्टी, अशा बऱ्याच वेगवेगळ्या गोष्टीमधनं आपण मित्रांबरोबर कनेक्ट होत असतो इझिली. बट याच्याबरोबर उलटं जपानमध्ये आहे. जॅपनीज लोक लवकर मित्र बनत नाहीत आणि म्हणजे त्यांचं ते कल्चरच आहे. लहानपणापासून त्यांना त्याची सवय आहे की एकटं राहायची सवय असल्यामुळं त्यामुळं ते त्यांच्या लाईफमध्ये मस्त असतात. सो जास्त ते सोशली ॲक्टिव्ह नसतात आणि याचमुळे जपानमध्ये लवकर एकटेपणा जाणवायला लागतो आणि बऱ्याच वेळा यामुळं डिप्रेशन सुद्धा येऊ शकतं. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की मला कमेंट करून सांगा. त्याचबरोबर पुढचा व्हिडिओ कशावरती तुम्हाला बघायला आवडेल हे नक्की मला कमेंट करून सांगा.
चला तर मग मंडळी, मी तुम्हाला भेटतो पुन्हा एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये एका वेगळ्या विषयासह आणि एका वेगळ्या ठिकाणी. तोपर्यंत आपलं नेहमीचं सायोनारा, बाय बाय.